स्वामी समर्थ जिवंत प्रतिमा ओळखण्याची खूण संवाद। प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा संवाद तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा संवाद ठरू शकतो। आपण रोज आपल्या देवघरात, भिंतीवर किंवा आपल्या खिशात अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा बाळगतो। सकाळ संध्याकाळ त्या प्रतिमेसमोर हात जोडतो, अगरबत्ती ओवाळतो आणि आपल्या मनातील इच्छा त्यांच्यासमोर मांडतो। पण कधी तुम्ही शांतपणे एकाग्र चित्ताने त्या प्रतिमेकडे एकटक बघितले आहे का? कधी असा विचार केला आहे का की आपण आणलेली प्रत्येक मूर्ती किंवा प्रत्येक तस्वीर ही देव नसते? जोपर्यंत त्यात तुमची भावशक्ती आणि त्या परब्रह्माची प्राणशक्ती एकवटत नाही, तोपर्यंत ते केवळ एक चित्र असते। पण काही भाग्यवान लोकांच्या घरी एक चमत्कार घडतो। त्यांच्या घरातील स्वामींची प्रतिमा केवळ चित्र राहत नाही, तर ती जिवंत होते। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेत, जिवंत। अशा प्रतिमेतून अशा काही लहरी बाहेर पडतात, ज्या त्या घरातील प्रत्येक संकटाचा नाश करतात। पण प्रश्न असा आहे की हे ओळखायचे कसे? आपल्या घरातली प्रतिमा जागी आहे की नाही हे समजून घेण्यासाठी काही अशा गुप्त खुणा आहेत, ज्या केवळ त्या भक्तालाच दिसू शकतात। जेव्हा एखादी देवता प्रसन्न होते, तेव्हा ती आपल्या अस्तित्वाचे पुरावे देऊ लागते। हे पुरावे खूप सूक्ष्म असतात। तुमच्या घरातली स्वामींची तस्वीर तुमच्याशी बोलते का? तुम्ही कधी त्या प्रतिमेच्या डोळ्यात पाहिले आहे का? कधीतरी पहाटेच्या वेळी किंवा रात्रीच्या नीरव शांततेत जेव्हा तुम्ही स्वामींच्या त्या प्रतिमेकडे बघता, तेव्हा तुम्हाला असे वाटते का की स्वामींचे डोळे तुमच्या हालचालींचा वेध घेत आहे? जणू काही ते तुमच्याकडेच बघत आहे। जर तुम्हाला अशी जाणीव होत असेल, तर समजा स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे।